नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी शिक्षक पदभरतीबद्दलची एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहेत. नेमकी ही अपडेट काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? चला आपण बघूया. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत मिळत राहतील. चला बघूया नेमकी ही अपडेट काय आलेली आहे. तर बघा 15/6/2026 म्हणजे आज संध्याकाळीची एक अपडेट आलेली आहे. ती अशी अपडेट आहेत की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातींच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत. बघा नेमकं हे काय आहेत, तर ही ज्या काही शिक्षक पदभरतीबद्दलच्या ज्या जाहिराती द्यायच्या होत्या, ज्या व्यवस्थापनांना जाहिराती द्यायच्या होत्या, त्याच्यासाठी परत एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. सगळ्यात पहिलं बघा हा पॉईंट बघूया आपण. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातींच्या नोंदी करण्यासाठी 1/5/2026 रोजीपासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे बघा हे कधीपासून चालू झालेलं होतं, तर 1 मे पासून व्यवस्थापनानं सांगितलेलं होतं. तेव्हापासून त्यांना ती सुविधा देण्यात आलेली होती. पवित्र प्रणालीमार्फत त्यांना त्या जाहिराती तिथे द्यायच्या होत्या. मग अगोदर 1 महिन्याची दिलेली होती, 1 मे पासून तर 31 मे पर्यंत. परंतु बरेच असे व्यवस्थापन आहेत की त्यांनी 30-31 मे पर्यंत जाहिराती दिलेल्या नव्हत्या, अशा शासनाच्या लक्षात आलं. मग त्यांनी तिथून पुढे काय केलं की अजून 15 दिवसांची मुदतवाढ दिली. त्या 15 दिवसांची मुदतीमध्ये पण परत शासनाच्या असं लक्षात आलं की अजूनही बऱ्याच व्यवस्थापनांना बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या अजून सॉल्व्ह झालेल्या नाही. जसं रोस्टर चेक करणं वगैरे, बिंदू नामावली वगैरे चेक करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांना अजूनही त्या गोष्टी प्रॉपर झालेल्या नाहीये बऱ्याच व्यवस्थापनांच्या, म्हणून त्यांना अजूनही मुदतवाढ द्यावी लागणार आहेत असं शासनाच्या लक्षात आलं. आणि त्यांनी काल परत एक नवीन माहितीपत्रक GR काढला आणि त्यांनी सांगितलं की आता अजून मुदतवाढ देण्यात येत आहे. तर नेमकी ती किती मुदतवाढ आहेत, काय आहेत, ते आपण पुढच्या मुद्द्यात बघूया. बघा, अद्यापही व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधी आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 30/6/2026 अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे अजूनही परत 15 दिवस वाढवलेले आहेत. म्हणजे 30/6/2026 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहेत. तर आता याचं बघा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन गोष्टी आहेत, त्या आपण डिस्कस करूया. एकदा मी पुढचे 2 पॉईंट घेतो आणि त्याच्यानंतर ही जी मुदतवाढ मिळालेली आहे त्याचा नेमका निगेटिव्ह परिणाम कसा होणार आहे आणि पॉझिटिव्ह कसा होणार आहे ते आपण बघूया पुढे. चला पुढचा पॉईंट असा आहे की राज्यातील जर सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी या संकेतस्थळावर त्यांना भेट द्यायची आहेत. हे आता बऱ्याच व्यवस्थापनांना माहिती झालेलं आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहेत, पण आता बऱ्याच व्यवस्थापनाच्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे अजूनही कंप्लीट होत नाही आहेत. तर बघा, जर शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जाहिरात देण्यासाठी काही अडचण असल्यास या ईमेलवरती त्यांना संपर्क साधता येईल. तर बघा आता याची ही दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे व्यवस्थापनानं. पण व्यवस्थापन अजूनही का शिक्षक भरती जी पदभरती आहे तिची जाहिराती का अजून पोर्टलला दिलेल्या नसतील त्यांनी? तर एक कारण असं असू शकतं की त्यांचं म्हणजे त्याचे कारण असे आहेत की त्यांची अजूनही बिंदू नामावली वगैरे अजून चेक करायचं आहे. पण याचा तर निगेटिव्ह परिणाम काय होतो विद्यार्थी मित्रांनो, की परीक्षा होऊन जवळ-जवळ 1 वर्ष झालेलं आहे. कंप्लीट 1 वर्ष झालेलं आहे. पण 1 वर्षापासून अजून या सगळ्या गोष्टी चालल्याच आहेत. मग नेमकं आपल्या शिक्षकांना कधी नोकरी मिळेल किंवा कधी ते रुजू होतील? असं एक्सपेक्ट होतं की 15 जूनपर्यंत सगळ्या शिक्षकांना सगळ्या पवित्र पोर्टलमार्फत सगळी भरती होईल आणि 15 जूनपर्यंत सगळ्यांना नियुक्तीपत्रे मिळतील आणि ते रुजू होतील असं एक्सपेक्ट होतं. पण अजूनही ही प्रोसेस एवढी स्लो चाललेली आहे आणि अजूनही बऱ्याच व्यवस्थापनांनी जाहिरात द्यायचं अजूनही त्यांचं बाकी आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस पुढे लांबत चाललेली आहे आणि ही कधी कंप्लीट होईल, ही म्हणजे होईल, पण तिला अजूनही जर ती कासव गतीने चालली तर तिला अजून वेळ लागू शकतो. आता ह्या 15 दिवसाच्या मुदतवाढीमुळे पॉझिटिव्ह एक गोष्ट अशी झाली आहे की ज्यांना खरंच तांत्रिक अडचणी आहेत, ज्या व्यवस्थापनांना खरंच तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यांना जाहिराती द्यायच्या आहेत, अशांच्या जाहिराती येतील. या 15 दिवसामध्ये त्या कंप्लीट होतील आणि येतील. म्हणजे जवळजवळ एक साधारणतः 5 ते 6 हजार जरी जागा वाढल्या विद्यार्थी मित्रांनो, तरी तो आपल्यासाठी फायदा होणार आहे. कारण आपले 5 ते 6 हजार विद्यार्थी अजून जास्त लागतील, जास्तीत जास्त जागा येतील. तो आपला प्रयत्न आहे, जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे. ठीक आहे, आता एवढं वर्ष गेलंय, अजून 15 दिवस थांबूया. पण एवढंच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त व्यवस्थापनांनी जाहिरात द्यायला हवीत आणि जास्तीत जास्त जागा यायला हव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना नोकरी मिळेल आणि ही भरती खूप मोठी असायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच आपल्या शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत देणार आहे.
कृपया जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.